नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाइम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. सो डेली अनालिसिस व्हिडिओमध्ये परत एकदा मी तुमचं स्वागत करतो. डेली अनालिसिस व्हिडिओमध्ये जे महत्त्वाच्या लेवल्स आहेत ते मी तुम्हाला दररोज सांगत असतो आणि कन्सिस्टन्सली जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सांगतोय की बाबा या लेवल अशा अशा ही लेवल ब्रेक झाली की अप साईडला ट्रेड करा, ही लेवल ब्रेक झाली की डाऊन साईडला ट्रेड करा, तर त्या सगळ्या लेवल मित्रांनो वर्क करत आहेत. ओके, सो आज सुद्धा मी लेवल सांगणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगतो की लाईव्ह स्ट्रीमला कशा पद्धतीने ट्रेड झाले. आज आपल्याला एक सुपर ट्रेड मिळाला आहे, त्या ट्रेडबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. लाईव्ह स्ट्रीमला जेव्हा आपण आलो जवळपास 8 वाजता वगैरे आपली लाईव्ह स्ट्रीम चालू झाली. 8 नाही, 7:30 वाजता लाईव्ह स्ट्रीम चालू झाली. थोडासा वेट केला आपण आणि एक बाईंग साईडला आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिसली. तिथून आपण बाईंग साईडला ट्रेड प्लॅन केला. 80 पिप्स मित्रांनो त्या ट्रेडमध्ये आपल्याला टार्गेट मिळालं. खूप सिंपल आणि साधा ट्रेड होता. ओके, ज्या लेवलवरून बाईंग येते याच लेवलवरती ॲक्च्युली एंट्री करायची होती आपल्याला, पण थोडीशी वरती आपण अलीकडच्या कॅन्डलच्या हायला एंट्री प्लॅन केली आणि तिथून 80 पिप्सची मुवमेंट आपल्याला कॅप्चर करता आली. त्याच्यानंतर ना भावांनो आपल्याला भेटला एक सुपर ट्रेड, जो की होता सेलिंग साईडला. जवळपास 200 पिप्स आपण मित्रांनो या ट्रेडमध्ये बुक केलेले आहेत आणि हे रिअल बुक केलेले आहेत. टेलिग्राम ग्रुपवरती माझी पोझिशन सुद्धा तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. विथ माझे स्टुडंट्स देखील प्रॉफिटमध्ये होते. ते सगळे स्टुडंट प्रॉफिटमध्ये होते. इन्स्टावरती जाऊन तुम्ही माझा स्टेटस बघा, तिथं मी टाकणार आहे स्टोरीला. तिथं पण तुम्ही बघू शकता की बाकीचे सगळे जे लाईव्ह स्ट्रीमला जॉईन होते ते सगळे प्रॉफिटमध्ये होते. ओके, सो 2 ट्रेड झालेत. आता नेक्स्ट आपण बघणार आहे की उद्यासाठी कुठल्या लेवल महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो 43-25. ओके, 43-25 ही लेवल आहे. इथून मार्केट हे ब्रेक झालं की मार्केटमध्ये एक शार्प फॉल येतोय. ओके, आणि तो आत्ता पण आपल्याला बघायला भेटला. ती एक एंट्री लेवल ठेवा आणि नेक्स्ट लेवल तुम्हाला बघायला भेटेल ती म्हणजे 43-15. ओके, 43-25. 43-15 ब्रेक झाली की सेलिंग साईडला ट्रेड ॲक्टिव्ह होत आहेत. ट्रेड प्लॅन करा आणि तिथून तिथून नंतर तुम्हाला टार्गेट राहील हे 150 पिप्सचं, म्हणजे 300. 150 पिप्सचं टार्गेट आहे. बिंदास तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. ओके, बाईंग साईडला जर तुम्ही बघितलं तर बाईंग साईडला शक्यतो ट्रेड करणं टाळा आणि जर तुम्हाला करायचंच असेल तर 4337. ओके, ही एक महत्त्वाची लेवल आहे. ह्या ब्रेकआउट नंतर तुम्ही अप साईडला प्लॅन करा. पहिलं टार्गेट ठेवा 43-45चं आणि दुसरं टार्गेट तुम्ही ठेवा 43-51चं. ठीक आहे, हे 2 टार्गेट ठेवा. याच्या व्यतिरिक्त कुठलाही ट्रेड तुम्ही प्लॅन करू नका. ओके, दॅट्स इट फ्रॉम माय साईड गाईज. डेली अनालिसिस व्हिडिओ बघा आणि लेवल्स माहिती करून घ्या. लेवल्स मी कशा काढतो याचं पण थोडंसं अनालिसिस करा. आणि जर तुम्हाला शिकायचं असेल लेवल्स कशा काढायच्या किंवा सेटअपमध्ये काय गायडन्स तुम्हाला पाहिजे असेल तर माझा मास्टर कोर्सला जॉईन व्हा. 5,000 रुपये फी आहे फक्त. जास्त कोर्सला फी मी घेत नाही. पर्सनली एज्युकेशन देतो. अशी एक बॅच नसते, त्यात 100 पोरं असतात. आपली पर्सनली गायडन्स प्रत्येकाला असतो. 3-3 पोरांची बॅच असते. सो ट्राय करा, तुम्ही पण जॉईन व्हाल आणि ट्रेडिंगबद्दल शिकाल. ओके, बाय बाय गाईज, गुड नाईट. आणि रिअल ट्रेडर घडवण्याचा मी प्रयत्न करतोय. सो तुम्ही देखील रिअल ट्रेडर बनायचं असेल तर माझ्याकडे. ओके, बाय बाय गाईज, बाय बाय, गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.